नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे मराठी सक्सेस की फॉर या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024चे काही महत्त्वपूर्ण प्रश्न हे सोडवून घेणार आहोत। तर मित्रांनो, हे प्रश्न आपल्याला सर्व भरती परीक्षांसाठी फार महत्त्वाचे असे ठरणार आहेत। तर मित्रांनो, व्हिडिओ हा पूर्ण बघा जेणेकरून आपल्याला व्हिडिओमध्ये फायदा होईल। तर मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करून घ्या। तर मित्रांनो, चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, 17 फेब्रुवारी 2024 रोजी कोणते सैन्य दल वायू शक्ती 24 सराव हे करणार आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 भारतीय हवाई दल। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, भारतीय नौदलाने नौदल नागरिकांचे वर्ष हे केव्हा घोषित केले? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 2024 रोजी। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, खेलो इंडिया यूथ गेम्स 2024 मध्ये कोणत्या राज्याने सर्वाधिक पदके हे जिंकली आहेत? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 महाराष्ट्र। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, भारत कोणत्या तारखेला भारतीय तटरक्षक दिन हा साजरा करतो? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 1 फेब्रुवारी। प्रश्न क्रमांक 5 आहे, भारतीय उच्च आयुक्तालयाने 60 वर्षानंतर प्रथमच भेट दिलेल्या राष्ट्रीय डेव्हिस कप संघाचे आयोजन हे कोठे केले? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 पाकिस्तान। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, 2023-24 अंदासाठी पुरुषांच्या राष्ट्रीय T20 क्रिकेट स्पर्धेत कोणत्या राज्याने नागेश ट्रॉफी ही जिंकली आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 कर्नाटक। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, कोणत्या देशाने अलीकडेच आपल्या सीमेमध्ये कोल्टन ठेवी शोधल्याची घोषणाही केली आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 केनिया। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, भारतीय सैन्यात नुकतीच पहिली महिला सुभेदार ही कोण बनले? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 प्रीती रजक। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, भारताच्या नौदलाच्या क्षमतेमध्ये INS संध्याची काय भूमिका आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 नेव्हल मॅपिंग आणि पाळत ठेवणे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, डिसेंबर 2023 मध्ये भारताच्या मुख्य क्षेत्रातील उत्पादनाचा वाढीचा दर हा किती टक्के होता? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 3.8%। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, गुजरातमधील कोणत्या विमानतळाला भारत सरकारने अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून घोषित केले आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 सुरत विमानतळ। प्रश्न क्रमांक 12 आहे, कोणत्या भारतीय राज्याने पर्यावरण संवर्धनात विक्रम प्रस्थापित करून रामसर स्थळांची सर्वाधिक संख्या ही गाठली आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 तामिळनाडू। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, UP सरकारने 5 ते 15 फेब्रुवारी दरम्यान सुरू केलेल्या वार्षिक जन औषध प्रशासन मोहिमेचा प्राथमिक उद्देश काय आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 फिलेरियासिस दूर करा। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14, 2023 या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा कोणाला जाहीर करण्यात आला आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 अशोक सराफ। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15, कोणाच्या अध्यक्षतेखाली समितीने ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची 2023च्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी निवड केली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 एकनाथ शिंदे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च पुरस्कार महाराष्ट्र भूषण जाहीर झालेले अशोक सराफ हे कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 अभिनय। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17,
2023 या वर्षात अमेरिकेने किती लाख भारतीयांना व्हिसा देऊन नवा विक्रम रचला आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4, 10.40 लाख. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अर्थसंकल्प समीक्षा अहवालानुसार देशातील एकूण जनधन खात्यामध्ये किती टक्के महिलांची खाती आहेत? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, 55. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. पहिल्या हिमबिबट्याच्या वैज्ञानिक अहवालानुसार देशात सर्वाधिक हिमबिबट्याची संख्या ही लडाखमध्ये किती आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, 477. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. भारतात कोणत्या राज्याने पहिली सडक सुरक्षा फोर्स ही सुरू केली आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, पंजाब. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. देशात सर्वाधिक हिमबिबट्याची संख्या ही कोठे आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, लडाख येथे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. राज्यसभेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड झालेले सतनाम सिंग सिंधू यांचे पंजाब राज्यातील कोणत्या क्षेत्रात योगदान आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, सामाजिक आणि शैक्षणिक. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. कोणत्या देशामध्ये कामाचा 4 दिवसाचा आठवडा हा जाहीर केला आहे? तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4, जर्मनी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. दरवर्षी जागतिक आंतरधर्म समरसता सप्ताह कधी साजरा केला जातो? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, 1 ते 7 फेब्रुवारी. प्रश्न क्रमांक 25 आहे. भारत सरकारने जाहीर केल्यानुसार भारतातील सर्वच नागरी पुरस्कार हा भारतरत्न कोणाला प्रदान केला जाणार आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर राहील पर्याय 3, लालकृष्ण अडवाणी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 26. ICCने जाहीर केलेल्या T20 क्रिकेट क्रमवारीत फलंदाजीमध्ये कोणती खेळाडू ही पहिल्या स्थानावर आहे? तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते पर्याय 1, बेथ मुनी. तर मित्रांनो आपल्या व्हिडिओ हा कंप्लीट झालेला आहे. तर मित्रांनो आपल्याला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो चला पुढच्या व्हिडिओला भेटूयात.